विश्वास आहे. तुझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाहीये. हे बघा मॅम, कौतुक ऐकायचंय ना, मग आता ऐकच. तुला माहिती अजूनही सगळे त्या सईवर विश्वास का ठेवतात? तिचं म्हणणं सगळ्यांना का पटतं? कारण ती नीट हळूहळू लोकांच्या मनात तिची जागा निर्माण करते आणि सगळ्यांना मॅनिप्युलेट करते. म्हणजे या गोष्टीसाठी तरी तिला मानावंच लागेल. हे तिला बरोबर चांगलं आहे. पण तू मूर्ख ती मूर्खच राहणार. तुझी जी इमेज आहे ना ती आधी रिपेअर कर. तोपर्यंत या घरात तुला कोणी भीक घालणार नाही. खरेच बोलता तुम्ही मॅम, पण मग आता काय करू मी? सईसारखी वा. तिच्यासारखं चांगुलपणाचं नाटक कर. तिने तिच्याच भाषेत उत्तर दे. मग तुला या घरात तुझी जागा मिळेल आणि ती आपोआप या घराबाहेर फेकली जाईल. त्यामुळे तुझं चिंतन मनन करून झालं असेल तर जा आता. नाहीतर तुझ्यासारखीच माझी इमेज सुद्धा धोक्यात येईल. निघ. तुझा तर खिडकीतून उडी मार. कधी करून दिसशी. आई आई ग. काय झालं? कोणाशी बोलतेस का? एक मिनिट. येस मिस्टर जैन, कॅन आय कॉल यू बॅक? या ओके थँक्यू. या हां काय झालं? खाली जेवायला वाट बघते तुझी. तुला बोलवायला आलो होतो. आलेच. लवकर ये. हो हो थांबलोय आम्ही. या. आता लगेच बाहेर येऊ नकोस. थोड्या वेळाने ये. अरे ओमी, अंजली नाही आली जेवायला. लवकर समजलं तुला. ओमी, प्रत्येक प्रश्नाला तिरकस उत्तर दिलं पाहिजे असं नाही आहे ना काही. तुझ्या आईने तुला एक साधा प्रश्न विचारलाय तर त्याचंही साधंच उत्तर अपेक्षित आहे तुझ्याकडनं. सॉरी बाबा. हा, मम्मा ती रूम मध्ये दमली म्हणून आराम करते. अरे मग तिचं जेवण रूम मध्येच घेऊन जायचंस ना. नको कशाला. उगाच मी माझ्या बायकोला VIP ट्रीटमेंट देतो म्हणून पोटात दुखेल काही लोकांच्या. ओमी, ओमी हे बघ, असं काही नाहीये. असं कोणी काही विचारही करणार नाही. मी अंजलीसाठी जेवण देते, तू नेऊन दे तिला. ओंकार, अरे मला उठवायचं ना, तू एकटाच आलास खाली. अगं तू दमली होतीस ना म्हणून. हरकत नाही. मम्मी सॉरी आत, ते मला झोप कशी लागली मलाच कळलं नाही. अगं असू दे, बस जेवायला. सॉरी. पाणी दे मला. काय झालं? मला जरा ठसका लागतोय काहीतरी घशाशी काहीतरी. मला जरा प्लीज गरम पाणी आणून देतेस का? आणते. मम्मी मी पाणी आणते. अंजली तू दमली आहेस ना, तू बस, मी आणते बाबांसाठी पाणी. सही अगं, मी माझ्या फादर इन लॉ साठी गरम पाणी नाही करू शकत. इतकी नाही दमली मी, प्लीज. मी आणते पाणी बाबा. आलीच. ठीक आहे. तुम्हाला काही हवं आहे का? सॅलेड नाही आहे का? सॅलेड दिसत नाही. नाही आहे ना, किचन मध्ये राहिलं. सॉरी, मी घेऊन आले. आलीस? वाटलंच होतं मला येणार तू. तुला शांत राहतच नाही ना सई. आता काय मला पाणी कसं बॉईल करायचं ते शिकवणारस का तू? मॅडम सॅलड घ्यायला आले होते. तू ना जास्त शहाणपणा करू नकोस सई.
होता आणि काय सगळ्यांसमोर मला टोमणे काय मारते तू? उगाच टॉन्ट्स द्यायचं नाही तर. आणि काय म्हणालीस? हा, दमली अँड ऑल. टॉन्ट्स नाही मारायचं सई मला. टोमणे मारायची सवय मला नाही, तुला आहे. मी जे काही बोलले ते खरं आणि स्पष्टपणे बोलले. मग अशीच म्हणाले होते ना तुला, तू आज दिवसभर खूप काम केलंयस, थकलीस म्हणून आराम कर. शटापा, नको इतकी खोटी काळजी दाखव. तू किती गोड गोड वागलीस ना सई, तरी पण आय हेट यू. ए, तू स्टीलच्या ग्लासामध्ये तापलेलं पाणी नको होतोस. ए, तू नको मला शिकवस, मी करेन. अंजली, बाबांना एवढं उकळलेलं पाणी चालत नाही, माझं मला सांगत नाही. गप्पूस. अंजली, बापरे अंजली, खूप भाजलं ना तरी सांगत होते तुला, ऐकत जा. कधीच ऐकत नाहीस माझं. का मी बर्फ घेऊन येते. काय केलं सई तू हे? मी काय केलं आता? सई अगं माझा हात भाजला. ओंकार, मी काय केलं? काय 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 झालं काय? ओंकार, अरे हॉट वॉटर सांडलं माझ्या हातावर, बोलली. अरे बहिणी, तुझा प्रॉब्लेम काय? का मागे लागलीस हिच्या? हो, मी काहीच केलं नाहीये. मी तिला सांगत होते, उलट एवढं तापवलेलं पाणी त्या ग्लास मध्ये ओतू नकोस म्हणून. खोटं बोलू नकोस. एकतर मला माहितीये की तू मुद्दाम केलेस म्हणून, अंजलीला त्रास देण्यासाठी. मी काय बोलतोयस तू? सईदवर आरोप करणं बंद कर. अंजलीला लागले ते बघ आधी. बापरे, आज आपल्या घरात काय सुरू आहे तेच कळत नाही बाई. आई, अंजलीची पण काही चूक नाहीये. खरं तर मी तिला सांगत होते की त्या स्टीलच्या ग्लास मध्ये तापवलेलं एवढं पाणी होतं नको, पण तिने ऐकलंच नाही. सई, अगं सई, सगळ्यांसमोर का खोटं बोलतेस तू? अगं मी काय खोटं बोलले? जे घडले तेच सांगितलं मी. सई, अगं तूच मला म्हणालीस ना ओंकार, सईनेच मला सांगितलं की बाबांना स्टीलच्या ग्लास मध्ये पाणी लागतं म्हणून मी स्टीलच्या ग्लास मध्ये पाणी. बहिणी, काय प्रॉब्लेम आहे तुझा? का बिचारीच्या मागे लागलेली असतेस यार तू? ओमी, तू जरा थोडा हळू बोल. हा, भांडाभांडी नकोय. आणि सईंनी असं काहीतरी करणं शक्यच नाहीये ओमी. म्हणजे तुला काय म्हणायचंय? अंजलीने स्वतःच करून घेतलंय. अरे जरा बघ किती भाजलंय हे. बघ, माझं एवढंच म्हणणं आहे की काहीतरी गडबड झालीये, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग आहे, एवढंच.